आयुर्मंत्रामध्ये आज आपण अशा औषधीबद्दल माहिती घेणार आहोत की पुढील तक्रारी जर तुम्हाला असतील तर त्या तक्रारींसाठी औषधी खूप सुंदर काम करते. तक्रारी अशा आहेत, जर तुम्हाला करोनरी ब्लॉकेजेस म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस सांगितलेले आहेत किंवा होऊ शकतात अशी तुम्हाला भीती वाटते. हायपरटेन्शन हृदयामध्ये झालेल्या चेंजेसमुळे तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास होतोय आणि तो कॉन्स्टंटली मेडिकेशन घेऊन तुम्हाला जर तो बीपी मॉनिटर करावा लागत आहे. कार्डियक अरिथमिया म्हणजे हृदयाची गती ही अनियमित होऊन जाते, सडनली त्याचे स्ट्रोक वाढतात, धडधड वाढते किंवा खूप कमी होऊन जाते, त्याच्यामुळे तुम्हाला लो बीपी पण होतो. अशा कंडिशनमध्ये पेसमेकर ही सर्जिकल आपण म्हणू शकतो की त्याची ट्रीटमेंट आहे. पण त्या आधीच्या कंडिशनसाठी कॉन्झर्वेटिव्ह म्हणून मेडिसिन जे वापरू शकता त्याची माहिती आपण घेणार आहोत. ट्रायग्लिसराईड लेवल आणि एलडीएल लेवल या हाय आहेत. तुमच्या लिपिड प्रोफाईल मधील या लेवल जर काय हाय असतील तर तुम्हाला सांगितलं जातं की हृदयविकाराचा, हृदयातील ब्लॉकेजेस वाढण्याचा धोका आहे, तर या लेवल कमी केल्या पाहिजेत. वेट लॉस करण्याची गरज आहे, खूप जास्त फॅट वाढलेलं आहे, पोट खूप वाढलेलं आहे, ओव्हरऑल तुम्हाला शरीरावर फॅट किंवा चरबीचं प्रमाण जास्त दिसून येतं, त्यामुळे डायबिटीज, हायपरटेन्शन, आर्थरायटिस अशा आजारांची भीती तुम्हाला वाटते किंवा ती ऑलरेडी आहेत आणि जर तुम्हाला ते कमी करण्यासाठी वेट लॉस सांगितलं आहे. लिव्हर फंक्शन इम्प्रूव्ह करायचं आहे, कारण की ही सर्व आजारांचा जो बेस आहे तो लिव्हर फंक्शन असतो. लिव्हर मधील जे सिक्रेशन्स आहेत, बाईल सॉल्ट्स असतील, बाईल ज्यूस असेल, जर का तो ऑप्टिमम लेवलला नसेल तर हे सर्व आजार तुम्हाला होण्याचा धोका हा बळावतो, वाढतो. त्याच्यामुळे लिव्हर फंक्शन तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आणि स्ट्रेंथ तुम्हाला इम्प्रूव्ह करायची आहे. थोडंही चालल्यानंतर दम लागण्याची समस्या असेल किंवा पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला थांबावं लागत असेल, अशा कंडिशनमध्ये तुमच्या हृदयाची, तुमच्या स्नायूंची स्ट्रेंथ ही खूप कमी झालेली आहे, तर ती जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायची आहे तर डाबर कंपनीने आणलेली लिपिस्टॅट नावाची कॅप्सूल आहे. खूप वर्षापूर्वी ही मेडिसिन लॉन्च झालेलं आहे मार्केटमध्ये. त्याचे क्लिनिकल ट्रायल्समध्ये पण ह्या सर्व आजारांवर हे मेडिसिन किती चांगल्या पद्धतीने काम करतं हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आम्ही सुद्धा खूप पेशंटमध्ये याचा वापर करून तो फरक पाहिलेला आहे. पेशंटला ते फायदा त्याच्यामध्ये दिसून आलेला आहे. काय कंटेंट आहे त्या कॅप्सूलचे ज्याच्यामुळे या सर्व आजारांमध्ये फायदा होतो, तर अर्जुन, गुग्गुळ, पुष्करमूळ, कावगी, त्रिफळ आणि गार्लिक ही 6 कंटेंट आहेत की ज्या कंटेंटचा उपयोग करून या आजारांवर आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो. अर्जुन सालचा उपयोग हा हृदयाच्या स्नायूंना बळकटी देणे, हृदयातील ब्लॉकेजेस हे कमी करणे किंवा ते डिसेंट्रिकेट विरघळवण्यासाठी अर्जुन सालेचा उपयोग केला जातो. गुग्गुळ वेट लॉस करण्यासाठी, ट्रायग्लिसराईड लेवल कमी करण्यासाठी, एलडीएल लेवल कमी करण्यासाठी, मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करण्यासाठी गुग्गुळचा उपयोग होतो. पुष्करमूळ कंटेंट हे विशेष आहे कारण की याचा उपयोग जो आहे हा एचडीएल लेवल वाढवण्यासाठी होतो. तुमच्या लिपिड प्रोफाईलमध्ये एचडीएल लेवल जशा वाढायला लागतील तशी तुमची ट्रायग्लिसराईड आणि एलडीएल लेवल कमी होते. प्लस जी सूज आलेली आहे, हृदयाच्या ठिकाणी सूज असेल, रक्तवाहिन्यांना आलेली सूज असेल, स्नायूंच्या ठिकाणी आलेली सूज हे पुष्करमूळ कमी करतो. कावगी ओमेगा 3 फॅटी ऍसिडचा रिच सोर्स म्हणून गाईचं तूप सांगितलं जातं. हृदयाला बळकटी देण्याचं काम हे गाईच्या तुपाचं आहे. सडन कार्डियक अरेस्ट येणाऱ्या केसेसमध्ये जो फॅक्टर दिसून येतो तो म्हणजे की हृदय वीक झालेलं असतं, तर ते हृदय वीक होऊ नये म्हणून गाईच्या तुपाचा उपयोग होतो. त्रिफळा चूर्ण आपल्या शरीरातील तिन्ही दोष, वात, पित्त, कफ यांच्या लेवल मॉनिटर करणं, हे तिन्ही दोष त्यांच्या नॉर्मल लेवलला ठेवणं, प्लस ऍसिडिटी, गॅसेस, ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन या सर्व तक्रारी कमी करत जाणं, त्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं आणि तुम्हाला फ्रेश वाटायला चालू जातं. गार्लिकचा उपयोग, लसणाचा उपयोग पुन्हा एकदा हृदयाला ताकद देणं, त्याच्यानंतर ट्रायग्लिसराईड, एलडीएल लेवल कमी करणं, मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करणं, वेट लॉस करणं, अशा पद्धतीने हे सर्व कॉम्बिनेशन तुम्हाला या आजारांवर मदत करतं. याचे जे डोसेस आहेत हे तुमच्या रिपोर्टनुसार ठरतात की तुम्हाला ट्रायग्लिसराईड लेवल किती हाय आहे, एलडीएल लेवल किती हाय आहे किंवा ब्लॉकेजेस आहेत का, वेट किती आहे, याच्यानुसार 1 टॅबलेट, 2 टॅबलेट किंवा 3 टॅबलेट दिवसातून 2 ते 3 वेळा जेवणानंतर हे तुम्हाला डॉक्टर, तुमचे आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर कसं घ्यायचं ते सांगणार आहेत. तुम्ही स्वतःहून हा डोस न घेतलेला कधी पण चांगला राहील, कारण की त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल किंवा नाही होईल किंवा साईड इफेक्ट पण होऊ शकतो. 10 कॅप्सूलची किंमत ही अंदाजे 90 रुपयापर्यंत जाते आणि ही कॅप्सूल जर तुम्ही घेणार असाल तर आहारामध्ये काही गोष्टी तुम्ही टाळलेल्या हे तुम्हाला फायदेशीर राहतील. जसं फास्ट फूड, बाहेरचं हॉटेलिंग हे कमीत कमी करायचं आहे. बॅड ऑइल म्हणजे आपण म्हणतो फिल्टर्ड ऑइल किंवा पाम ऑइल, सोया ऑइल यांचा वापर तुमच्या आहारामध्ये कमी असेल
तर या औषधाचा रिझल्ट यायला तुम्हाला फास्ट रिझल्ट यायला मदत होते. ओव्हर इटिंग, सतत खाण्याची सवय असेल तर ती टाळा. व्यायामाचा उपयोग करून तुम्ही ओव्हर इटिंगला आपण म्हणू शकतो की काउंटर करू शकता. जेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने एक्सरसाइज कराल त्याच्या तुमच्या भुकेच्या क्रेविंग कमी व्हायला चालू होतात. आणि साऊंड स्लीप सर्वात महत्वाची. स्ट्रेस इंड्यूस जेव्हा ही सर्व तक्रारी चालू होऊन जातात तेव्हा फक्त शांत झोप सुद्धा या गोळीच्या मदतीने तुम्हाला या सर्व तक्रारींमध्ये उपशम किंवा आराम देण्यासाठी फायदा करू शकतो. मी आशा करतो ही लिपिस्टॅट नावाची डाबर कंपनीची गोळी जी आहे ही ची माहिती तुम्हाला या आजारांबद्दल आवडली असेल. तरी सुद्धा कोणीही डायरेक्टली काउंटरवर जाऊन ही मेडिसिन घेऊ नये. तुमच्या कोणत्याही आयुर्वेदिक कन्सल्टंटला विचारून त्यांना तुमची नाडी परीक्षण करून डाएट सांगून रिपोर्ट दाखवून योग्य त्या मात्रेमध्ये योग्य त्या कालावधीसाठी या औषधाचा वापर करावा आणि हा जो आजार आहे किंवा या जो कंप्लेंट आहेत याच्यापासून मुक्त व्हावं. ही माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत पण नक्की पोहोचवा. धन्यवाद.